मोक्षमार्गस्य नेतारम् भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांक श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। गौतम गणधर स्वामी रचित चैत्य भक्ती आणि त्यावर प्रभाचंद्र आचार्यांची टीका आणि त्या अनुषंगाने अर्थाचं अनुशीलन चैत्य भक्तीचं आम्ही बघतो आहे। आणि आमचे कालपर्यंत जवळपास 41 श्लोक आम्ही बघितलेले आहे की जंबुघातकी, पुष्करार्ध वसुधा, जंबूद्वीप, नंतर घातकी खंड, पुष्कर द्वीप या क्षेत्रांमध्ये जी अकृत्रिम चैत्यालय आहे किंवा जिनं तीर्थंकर होऊन गेलेले आहे, 24 तीर्थंकर, वर्तमान काळामध्ये 24, भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये होणारे 24 तीर्थंकर। भविष्य काळामध्ये पहिले तीर्थंकर श्रेणिक राजाचा जीव हे भरत क्षेत्रामध्ये श्री पद्म महापद्म नावाचे तीर्थंकर होणार आहे की जे सध्या नरकामध्ये आहे, आणि तो जीव भरत क्षेत्रामध्ये उत्सर्पिणी काळामध्ये प्रथम तीर्थंकर बनणार आहे। तर असे हे भविष्यकालीन होणारे 24 तीर्थंकर, भूतकाळामध्ये जे होऊन गेलेले आहेत ते 24, आणि ज्यांच्या शासनामध्ये आम्ही आत्ता आहोत, ज्याला वर्तमान शासन म्हणू शकतो, असे वृषभनाथांपासून महावीर पर्यंतचे 24 तीर्थंकर। आणि यामध्ये प्रामुख्याने आम्हाला जी काही माहिती आहे ती वर्तमान 24 बद्दल आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा निर्देश करताना त्यांनी त्यांच्या शरीराच्या रंगावरून देखील त्यांची स्तुती केलेली आहे। वास्तविकतः तीर्थंकरांच्या शरीरावरून केलेली त्यांची स्तुती ही असद्भूत व्यवहार नयानी आहे। आणि असद्भूत व्यवहार कोणता? तर अनुपचरित असद्भूत व्यवहार नयानी ही स्तुती म्हटल्या जाते। असद्भूतपणा, असद्भूतपणा याचा अर्थ वास्तविकतः शरीर आणि आत्मा एक नाही, आणि तरी देखील शरीराच्या अनुषंगाने हा जीव इथे आहे असं म्हटलं, हा वास्तविकतः असद्भूतपणा झाला। परंतु तो उपचरित नाही आहे। उपचरित म्हणजे त्याला प्रत्यक्ष सोडता येऊ शकत नाही, म्हणून उपचरित नाही आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे अनुपचरित, की देह आणि आत्मा हे जरी पृथक पृथक आहे तरी आत्ता पृथक करा म्हटलं तर आयु संपेपर्यंत हे पृथक होऊ शकत नाही, म्हणून याला अनुपचरित असद्भूत व्यवहार नयानी जीवाचे म्हटल्या जातात। आणि अशा प्रकारे शरीराच्या वरून आत्म्याची स्तुती करणं, जसं आम्ही अरहंतांच्या स्तवनामध्ये अरहंतांचे 46 गुण सांगितलेले आहे। या 46 गुणांमध्ये 10 गुण जे आहे, 10 अतिशय, हे जन्माचे अतिशय म्हणतो आम्ही। हे जन्माचे अतिशय हे सगळं शरीराश्रित आहे, की रक्त पांढऱ्या वर्णाचं असणं, समचतुरस्र संस्थान असणं, वज्र ऋषभ नाराचं संवहन असणं, अतुल बल असणं, हे सगळं शरीराशी संबंधित आहे। आणि तरी देखील त्यावरून अरहंत परमेष्ठीचं स्तवन केल्या गेलेलं आहे। तसं कालच्या स्तवनामध्ये देखील आम्ही बघितलं की चंद्रांभोज शिखंडी कंठ कणक प्रावृक गणांबाजिना, अशा प्रकारे त्यांचे रंग प्रतिपादन करून त्यांच्या शरीराच्या वर्णावरून त्यांची स्तुती केली की हे चंद्रप्रभ तीर्थंकर, आपल्या शरीराचा वर्ण दुधासारखा पांढरा आहे किंवा चंद्राच्या किरणांप्रमाणे शुभ्र वर्ण तुमचा आहे, असं जे काही स्तवन केल्या गेलं हे अनुपचरित असद्भूत व्यवहार नयानी कथन म्हटल्या जातं। आणि हे कथन करणं अत्यंत चुकीचं आहे असंही नाही, एकदम बरोबर आहे असंही नाही। तर कसं आहे, कारण संसारी जीवांना शरीराची ओळख असते,
या शरीराच्या माध्यमातूनच त्यांना आत्म्याकडे न्यायचं आहे. म्हणजे जो ज्ञात विषय आहे, या ज्ञात विषयातूनच अज्ञात विषयाकडे प्रवेश होऊ शकतो. जे शब्द आहे, या शब्दांच्या माध्यमातूनच अशब्दांच्या दुनियेत आम्हाला प्रवेश करता येऊ शकते. ही चैत्य भक्ती गौतम स्वामींनी रचली, शब्दांच्या माध्यमातून रचली, पण आम्हाला शब्दांच्या या कोंदणामध्ये गुंतून पडायचं नाही. शब्दाच्या अतीत जी भावभासना आहे, जे आम्ही अंतरंगामध्ये आम्हाला टोचणार आहे, बोचणार आहे, तिथपर्यंत संवेदना आम्हाला पोचवून ती स्तुती आम्हाला अभिप्रेत आहे. जसं या ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारे अकृत्रिम चैत्यालय आहे. ही अकृत्रिम चैत्यालयाचं वर्णन वाचून आम्ही जर त्या ठिकाणी आमच्या भावानी पोहोचलो नाही की नाही, अशा प्रकारची अकृत्रिम चैत्यालयांची मला वंदना करायची आहे, त्या प्रतिमांशी मला भावविभोर होऊन मला त्यामध्ये तल्लीन व्हायचं आहे. हा भाव जोपर्यंत अंतरंगात येत नाही तोपर्यंत आमचं ते स्तवन शाब्दिक स्तवन आहे. शब्दांची मर्यादा ओलांडून जेव्हा आम्ही अप्रांत प्रवेशामध्ये प्रवेश करू, त्यावेळेला जी काही आम्हाला अनुभूती येईल, जी आम्हाला भावभासना होईल, ही भावभासना आणि ते भाव हे माझे आहे आणि त्या भावांचं फळ जीवनात मला प्राप्त होणार आहे. चैत्य भक्ती म्हणा म्हटलं, पाठ केली, सगळं झालं, परंतु जोपर्यंत अर्थाच्या गाभ्यात आम्ही प्रवेश करत नाही, ती अनुभूतीची तादात्म्य जोपर्यंत होत नाही, म्हणून भक्तीमध्ये असं म्हटलेलं आहे की तादात्म्यपणा पाहिजे. भक्ती मुक्ती दातार हे सूत्र आहे. आम्ही आशीर्वाद घेताना म्हणतो, पण कोणती भक्ती मुक्तीला देणारी आहे? जी अद्वैत भक्ती आहे, जी निर्विकल्प भक्ती आहे, जी शब्दातीत भक्ती आहे, ती भक्ती आम्हाला अशा प्रकारे मुक्ती प्रदान करू शकते. संपूर्ण चैत्य भक्तीमध्ये आम्हाला हाच भाव अंतरंगात ठेवायचा आहे. आणि अशा तऱ्हेने आम्ही कालपर्यंत बघितलं की या मंदिरांमध्ये जे काही देव येतात, सुरेंद्र येतात, नर नाग यांनी सगळ्यांनी ही अकृत्रिम चैत्यालय त्या ठिकाणी भरलेली असतात. निरंतर पर्वदिनी अष्टानिका पर्वांमध्ये, अष्टमी चतुर्दशीला, दशलक्षणी पर्वात, 16 कारण पर्वामध्ये त्यांचं नियमितपणे तिथे आवागमन सुरू असतं. आणि ते येतात, जे देव येतात, वैमानिक देव येतात, ते स्वतःच्या निज वैभवानी येतात, स्वतःच्या परिवारासहित येतात, वाहन सहित येतात आणि अशा प्रकारे अत्यंत भक्तीने वंदना करतात. आणि रिक्त हस्तानी येत नाही, कारण भगवंतांच्या त्रैलोक्येश्वर भगवंतांच्या मंदिरामध्ये प्रवेश करताना श्रावकाला तर सांगितलंय की रिक्त हस्तानी त्यांनी कधीही जाऊ नये. तो छोटासा बेडूक तोंडामध्ये पंखुडी घेऊन गेलेला आहे, रिक्त हस्ते गेला नाही. त्रैलोक्येश्वराचं जे आम्ही वंदन करणार आहे, पूजन करणार आहे, शक्ती अनुसार आम्हाला अष्टद्रव्य चढवायचं असणार आहे. आणि हाच भाव अंतरंगामध्ये सदैव आमच्या निरंतर वंदना करताना, चैत्य भक्ती म्हणताना, मंदिरात जाताना, स्तवन करताना आमच्या अंतरंगात असायला हवा आहे. आणि मंदिरं तरी कशी आहे? मंदिरं देखील ध्वज, घंटा आदी आणि निरनिराळ्या प्रकारची वाद्य, मृदंग, नंतर संतूर, अनेक वाद्य. आम्ही तर त्या वाद्यांना आज ओळखू पण शकत नाही. 3.5 करोड अशी ती रत्नवृष्टी होत होती आणि अनेक प्रकारची 12.5 करोड असे वाद्य वाजत होते. आज तर तेवढ्या वाद्यांची नावं काय आम्हाला काहीच, 10-15 असे फक्त वाद्यांची नावं आम्हाला मिळतात. फक्त आज आम्हाला पाहताना त्या काळामध्ये अशा प्रकारची विविध वाद्य होती आणि तो ध्वनी जो होता, हा ध्वनी भक्तीसाठी पोषक होता, बाधक नव्हता.
आज आम्ही ध्वनीचा वापर करतो आहे पूजांमध्ये, पण तो ध्वनी आम्हाला करणं कर्कश वाटतोय. तो जो ध्वनी होता त्यांचा गायनाचा, तो कर्ण मधुर होता. हा फरक आहे. जी काही उन्मादकता होती ती त्या ध्वनीत नव्हती, प्रसन्नता होती. आणि म्हणून ध्वनीमध्ये वेगवेगळेपणा असू शकतो. एखाद्या ध्वनीमध्ये सहज भक्तीचा भाव जागृत होतो. जसं रावणाने वीणावादन केलं आणि वीणावादन करत असताना त्या वीणेची एक तार तुटली. भक्तीमध्ये तो रावण एवढा ओतप्रोत होता की त्यांनी हाताची नस काढून ती तार म्हणून जोडली आणि भक्ती कायम ठेवली. कालिदासाचं उदाहरण आम्हाला माहिती आहे. कालिदासाला अत्यंत निर्बुद्ध असा हा कालिदास, काली मातेची त्यांनी उपासना केली आणि उपासना करताना दररोजचा त्याचा नियम हा होता की मी 100 पुष्प काली मातेच्या चरणी कमल पुष्प अर्पण करे. एक दिवस मोजून आणले 100 पुष्प, पण त्या दिवशी त्याची परीक्षा होती. 99 पुष्प चढल्या गेले, एक पुष्प कमी भरलं. एक पुष्प कमी भरलं तर काय करावं त्यांनी? हातामधली तलवार उपसली आणि शिरपुष्प, कमल आपल्या डोक्यालाच पुष्प बनवून तेच ते उडवणार. तेवढ्यात काली माता प्रसन्न झाली आणि वरदान दिलं की तुझ्याकडून अप्रतिम अशी साहित्य कृती घडेल. आणि अनेक साहित्य त्याच्याकडून निर्माण झाले. अशी ही भक्तीची पराकाष्ठा जीवनामध्ये त्यांच्या आम्हाला पाहायला मिळते. तर हे भक्तीची सगळी ही रूप आहे. आणि या भक्तीच्या माध्यमातून जीव त्या ठिकाणी तरुण जाऊ शकतो, मोक्ष प्राप्त करू शकतो. आम्हाला देखील आमच्या आचार्यांची अनेक उदाहरणं माहिती आहे. मानतुंग आचार्य घ्या, कुमुदचंद्र आचार्य घ्या, वादिभ सिंह घ्या, किंवा विशापहार स्तोत्राचे धनंजय सुरी, अनेक सगळे हे उदाहरणं आम्हाला आमच्या समोर, किंवा समंतभद्र आचार्य, कितीतरी नावं आम्ही प्रथमानुयोगाच्या दृष्टिकोनातून इथे प्रतिपादन करू शकतो, सांगू शकतो की भक्तीमध्ये केवढी शक्ती असते ती. या ठिकाणी ही शक्ती आमच्यामध्ये देखील आम्हाला जागृत करून भक्तीची विविध पराकाष्ठेची रूप आम्हाला अनुभवावी आहे. आणि आता 42 नंबरचा श्लोक आपण बघतो आहेत. द्वौ कुंदेंदु तुषारहार धवलो द्वावींद्र नील प्रभो द्वौ बंधुक समप्रभो जिनवृषौ दोचो प्रियंगु प्रभो शेषा षोडश जन्म मृत्युरहिता संतप्त हेम प्रभा ते संज्ञान दिवाकरा सुरनुता सिद्धी प्रयच्छन्तु नः. या ठिकाणी तीर्थंकरांच्या परशरीराचा वर्ण प्रतिपादन केलेला आहे. जर 24 तीर्थंकराचे वर्ण सांगा म्हटलं तर हा श्लोक आम्ही प्रस्तुत करू शकतो. द्वौ कुंदेंदु तुषार हार धवलो. द्वौ म्हणजे दोन तीर्थंकरांचा वर्ण हा कुंद पुष्प, कुंदेंदू, कुंद, इंदू, तुषार, हार धवला, अशा प्रकारचे शब्द आहे. कुंद म्हणजे कुंद पुष्प. जसं कुंदाचं पुष्प नाजूक आहे आणि सुंदर पांढऱ्या वर्णाचं आहे, त्याप्रमाणे दोन तीर्थंकरांचा वर्ण कुंद पुष्पांप्रमाणे आहे. नंतर इंदू सांगितलं. इंदू शब्द काल आला होता, चंद्र आला होता. इंदू म्हणजे चंद्र, चंद्राप्रमाणे. म्हणजे त्याच तीर्थंकराचा वर्ण उपमा 3 दिल्या. कुंद पुष्पाप्रमाणे, चंद्राप्रमाणे, किंवा तुषारहार. तुषार म्हणजे पाण्याचे दवबिंदू. आणि कल्पना करा त्या तुषारांचा हार बनलेला आहे, किंवा मौक्तिक मण्याची माळा आहे. त्या माळेप्रमाणे धवलौ असा दोन तीर्थंकरांचा रंग हा धवल आहे. नंतर द्वाविंद्र नील प्रभो. द्वौ इंद्र नील प्रभो संधी आहे त्या ठिकाणी. द्वाविंद्र मध्ये द्वौ
इंद्रनील प्रभो. दोन तीर्थंकरांचा वर्ण इंद्रनील मण्याच्या प्रभेप्रमाणे आहे, म्हणजे निसर वर्ण आहे. नंतर द्वौ बंधुक समप्रभो. दोन तीर्थंकर बंधुक फुलांप्रमाणे, ज्याला आम्ही जास्वंद म्हणू शकतो, जास्वंदाच्या फुलाप्रमाणे दोन तीर्थंकरांचा लाल वर्ण आहे. जिनवृष्टो द्वौचो प्रियंगू प्रभो. दोनचो प्रियंगू प्रभो. दोन तीर्थंकरांचा वर्ण हा प्रियंगू प्रभेप्रमाणे. प्रियंगू नावाचं एक परत पुष्प असावं आणि त्या प्रियंगू पुष्पाप्रमाणे श्याम वर्णाचा आहे. शेषा षोडश. बाकीच्या षोडश तीर्थंकराचा वर्ण जन्म मृत्यूरहित आहे. हे जे तीर्थंकर आहे हे जन्म मृत्यूने रहित आहे. आणि शेषा षोडश संतप्त हेम प्रभा. तप्त सुवर्णाप्रमाणे अशी प्रभा धारण करणारे आहे. ते म्हणजे हे सगळे संज्ञान दिवाकरा. संज्ञान समीचीन ज्ञानाचे धारक होऊन केवल ज्ञानाला प्राप्त करून आणि दिवाकरा. दिवाकर याचा अर्थ आहे सूर्य. दिवाकरा जो दिवाम करोती ती दिवाकरा, म्हणजे जो दिवसाला निर्माण करतो किंवा ज्याच्यामुळे दिवस होतो तो दिवाकर. अशा प्रकारे दिवाकर म्हणजे सूर्य किंवा भास्कर. भास्कर या शब्दाचाही अर्थ भा म्हणजे तेज, जो तेजाला करणारा आहे तो भास्कर. आणि सुरनुता सिद्धी प्रयच्छन्तुनः. अशा त्या सुरनुता ज्यांना देवेंद्र देखील वंदन करतात. वास्तविकतः वैमानिक देव 16 स्वर्गापर्यंतचे या ठिकाणी वंद्यवंद्यक भाव आहे आणि तिथपर्यंत ते देव देखील येऊन वंदन करतात. पुढच्या स्वर्गामधले देव तर गमन करतच नाही. जसं आता सर्वार्थ सिद्धी मधले किंवा 5 अनुत्तरातले 9 अनुदिश मधले नवग्रैवेकातले हे देव वास्तविकतः यांच्यामध्ये शक्ती जास्त असते, परंतु ते गमनापासून विमुक्त असतात, गमन करत नाही. आणि 16 स्वर्गापर्यंतचे देव मात्र गमनागमन क्रिया करतात. तर या देवेंद्रांकडून देखील सुरेंद्रांकडून देखील जे वंदनीय आहे असे हे ज्ञान भास्कर असणारे तीर्थंकर सिद्धीम प्रयच्छन्तुनः. आम्हाला सिद्ध पदाची प्राप्ती करून देवो, आम्हाला सिद्ध पद मिळवून देवो, ही या ठिकाणी भावना व्यक्त केलेली आहे की असे हे तीर्थंकर आहे. आणि या तीर्थंकरांचं निमित्त कारण मिळून मला माझ्या परिणामांची उज्ज्वलता जीवनात प्राप्त हो, आणि म्हणून यांचं निमित्त मिळालं म्हणून त्यांच्यावरच कार्याचा आरोप करून त्यांनीच मला मुक्ती दिली, अशा प्रकारचं हे कथन असणार आहे. कृतज्ञतापूर्वक त्यांना त्या ठिकाणी आदराचं, मानाचं, मोलाचं असं स्थान दिल्या जाणार आहे. कारण निमित्त तर त्यांचं मिळालेलं आहे, पण निमित्त मिळालं, पण त्यांच्या निमित्ताने आमची स्वयं आमच्या परिणामांमध्ये तेवढी उज्ज्वलता प्राप्त झाली. जसं क्षायिक सम्यक दर्शनाची जर प्राप्ती होणार असेल तर ती कुणामुळे झाली, असा जर प्रश्न कुणी विचारला, कुणामुळे झाली, यामध्ये निमित्त कारणाला प्रधानता देऊन कथन करू शकतो की या तीर्थंकरांमुळे. जसं महावीर स्वामींच्या सानिध्यामुळे शैडिक राजाला क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती झाली, असं आम्ही कथन करू शकतो. आणि उपादान कारणाकडे जर लक्ष दिलं तर उपादान कारणाच्या माध्यमातून त्यांच्या निमित्ताने त्यांची वितरागता पाहून शैडिक राजाच्या मनामध्ये देखील अशाच प्रकारच्या वितरागतेला उत्पन्न करता आलं त्यांना, किंवा त्यांच्या परिणामांची तितकी उज्ज्वलता झाली आणि त्यांच्या परिणामांच्या उज्ज्वलतेमधूनच त्यांनी 3 दर्शन मोहनीयाच्या आणि अनंतानुबंधी 4 अशा 7 प्रकृतींचा क्षय केला. हे आम्ही निमित्त प्रधानतेने, उपादान प्रधानतेने कथन करू शकतो. कथन पद्धती अलग आहे, सत्य एक आहे.
पाहण्याचे 5 दृष्टिकोन आहे, परंतु सत्य मात्र एकच सांगायचं आहे. तुम्ही नियती म्हणा, स्वकाल म्हणा किंवा त्यांचा पुरुषार्थ म्हणा काही पण आम्हाला एकच गोष्ट या 5 दृष्टिकोनातून, अशा 5 माध्यमातून आम्ही कथन करू शकतो. हाच भाव इथे पण घ्यायचा आहे की हे भगवन, तुम्ही आम्हाला सिद्धपदाची प्राप्ती करून द्यावी. प्रयच्छन्तु हा शब्द वापरलाय, द्यावी हे म्हटलेलं आहे, आणि नहा म्हणजे आम्हाला. तर अशा प्रकारे जरी त्या ठिकाणी म्हटलं असलं तरीही आम्हाला त्या ठिकाणी बरोबर तौलनिक दृष्टिकोनातून समतोल साधायचा आहे. यानंतरचे 4 श्लोक जे आहे हे कदाचित जोडलेले असू शकतात, कदाचित त्या ठिकाणी सगळ्या प्रतिमांची वंदना, चैत्यालयांची वंदना या दृष्टीने हे 4 श्लोक प्राकृत भाषेमध्ये या ठिकाणी जुन्या पुस्तकांमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. मी काल तसं याचं टाकलेलं आहे, ते श्लोक बघा आणि त्याचा अर्थ. कोडी लख सहस्र अठ्ठय छप्पय सत्तन उदीय 14 मेगा सीदिम गणन गये चेदिये वंदे. कोडी लख म्हणजे 1 लख कोडी, 8 करोड. नंतर सहस्र लखम, 56 लाख. अठ्ठय कोडी लावायचं पहिल्यांदा, आणि 56 सत्त न उदीय 57,000, आणि 14 मेगा सिद्धिम 481 असे गणन गये चेदिये वंदे. अशा या चैत्यालयांची मी वंदना करते. म्हणजे या ठिकाणी हा त्रिभुवनामधला जो आकडा आहे 8 करोड 56 लाख 97,481 हा या श्लोकामध्ये आलेला आहे. त्यानंतर पुढचा श्लोक. अडदाला नवसया सगवीस सहस्य लख तेवण्णा कोडी पण विसा नवयसया जिनपडिमा अक्किट्टिमे वंदे. या सर्व अकृत्रिम चैत्यालयामध्ये आपल्याला अक्षरांची संख्या उलटीकडून वाचावी लागते, त्यामुळे अडदाला म्हणजे 48, नवसया नवसहित म्हणजे 948 हा शेवटचा आकडा, अडदाला नवसया. नंतर सगवीस म्हणजे 27 सहस्त्र म्हणजे 27,000. नंतर लख तेवण्णा, लख म्हणजे लाख आणि तेवण्णा म्हणजे 53 लाख. कोडी पण विसा नवयसया म्हणजे या ठिकाणी 925 कोडी पण, आणि विसा नव म्हणजे 9, आणि विसा 20 जोडून 9 म्हणजे 925 अशा जिनपटिमा अक्किट्टिमे वंदे. अशा या जिन प्रतिमांना मी नित्य वंदन करतो. म्हणून हा आकडा येणार आहे 925 करोड 53 लाख 27,000 आणि 948 या अकृत्रिम प्रतिमांना वंदन असो. त्यानंतरचा श्लोक आहे. तिहुयन जिनंद गेहे किट्टिमे तिकाल भवे नरकोमर बेडंगा नर खेचर नर खेचर वंदिये वंदे. या त्रिभुवनामध्ये तिहुवन जिनंद गेहे, या त्रिभुवनामध्ये जितकी काही किट्टिमे जिनालये, अकृत्रिम आणि कृत्रिम जिनालय आहे, ही कशी आहे तर अमर खेचर आणि सर्व देवांनी वंदनीय आहे. म्हणून याच्यामध्ये जितकी काही कृत्रिम अकृत्रिम भवे त्रिकालवरती जितकी काही कृत्रिम आणि अकृत्रिम चैत्यालय असतील, या सर्वांना नित्य अमर खेचर आणि देव यांनी ती वंदनीय आहे. जिनसिद्धाणं पडिमा किट्टिमा अधिसोहा
रयणमया हेममया रूप्यमया ताणी वंदामी. ज्या जिनसिद्धांच्या प्रतिमा आहे त्या प्रतिमा कशा आहे? जिनेंद्र भगवंतांच्या, जिनसिद्धानम याचा अर्थ सिद्धांच्या नाही, तर जिनेंद्र भगवंतांच्या ज्या प्रतिमा आहेत ह्या अकिट्टिमा किट्टिमा, कृत्रिम असतील अकृत्रिम असतील, ते अधिसोहा अतिशय शोभनिक आहे. कारण जो वितराग भाव आहे, जी शांत मुद्रा आहे, ही कुणालाही आकर्षित करणारी असते. वितराग मुद्रा ज्याच्यामधून शांती झळकत असते, ती मुद्रा ही सर्वांना हवी हवीशी वाटते. किंवा ती मुद्रा जी आहे ती अत्यंत विलोभनीयच असते. म्हणून ह्या प्रतिमा ज्या आहे या अतिशोभनिक आहे. आणि त्या कशा आहे? तर रयणमया रत्नांच्या आहे, हेममया सोन्यांच्या आहे, आणि रूप्यमया ताणी वंदामी. त्या प्रतिमांना या ठिकाणी वंदन करतो. ज्या वेळेला रयणमया हेममया रूप्यमया अशा प्रतिमा आम्ही म्हणतो, तर आमच्या मंदिरांमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या रत्नमयी, जसं आम्ही कारंजा नगरी बघू शकतो. कारंजा नगरी मधलं जर सिद्धांत पाहिल्या तर जवळपास 40 प्रतिमा या सिद्धांताच्या प्रतिमा आहे. त्याच्यामध्ये लसण्यामण्याची प्रतिमा किंवा ज्याला वैडूर्यमणी म्हणतात, ती प्रतिमा अशी आहे की त्या प्रतिमेवर जर दूध टाकलं तर त्याचं दही बनतं. अशा प्रकारची प्रतिमा. किंवा गरुड मण्याची प्रतिमा आहे की जी गरुड मण्याची प्रतिमाचं पाणी जर एखाद्या साप चावलेल्या व्यक्तीला दिलं तर त्याचं विष उतरतं. किंवा सूर्यकांत मणी, चंद्रकांत मणी, जर आम्ही मूळबिद्री सारख्या प्रतिमा तिथे सिद्धांत बघितला तर आम्हाला या प्रतिमा पाहायला मिळतात. सूर्यकांत मणीच्या, चंद्रकांत मणीच्या, नागमणीच्या अशा प्रतिमा. की नागमण्याची प्रतिमा अशी असते म्हणतात की तो नागमणी स्वयं असा आहे की जर पाण्यात टाकला तर पाणी दुभंगतं, रस्ता तयार करून देतं. चंद्रकांत मणी, सूर्यकांत मणी अशा प्रतिमा आहे की सूर्याची जर किरण पडली तर तो सूर्यकांत मणी त्याला पाणी सुटतं. म्हणून या प्रतिमांचं संरक्षण देखील तितकंच महत्वाचं आहे. सूर्याची किरण अशा प्रतिमांवर पडू देता येत नाही. चंद्रकांत मणी चंद्रप्रकाशामध्ये पाझरतो तो दगड. अशा प्रकारच्या ह्या ज्या काही प्रतिमा आहे, या प्रतिमांना या ठिकाणी सिद्धांतांच्या ज्या प्रतिमा आहे या प्रतिमांना वंदन केलं. आज तर आम्हाला अनेक ठिकाणी आर्टिफिशियल अशा सिद्धांताच्या प्रतिमा दिसतात, पण ज्या ओरिजिनल आहे, ज्या आता नागमण्याची जी प्रतिमा आहे, असं म्हटलं जातं की जगन्नाथपुरीची जी प्रतिमा आहे, जी अत्यंत त्याला विग्रह घातला जातो. विग्रह म्हणजे लाकडाची त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिल्या जातं. आणि ज्या वेळेला तो विग्रह वर्षातून एकदा बदलता, आता जगन्नाथपुरीची मध्यंतरी यात्रा झालीच, तो विग्रह ज्या वेळेला बदलवल्या जातो त्यावेळेला एखादी म्हातारी व्यक्ती त्या ठिकाणी चूज केली जाते. तिलाच तो विग्रह बदलवता येतो आणि तोही डोळ्यावर पट्टी बांधून तो विग्रह बदलावा लागतो. त्याच्यासाठी लाकडी अशी पेटी तयार केली जाते. असं म्हणतात की त्या ज्या काही तिथे जी प्रतिमा आहे ती नीलमण्याची आहे. ती आदिनाथ स्वामींची प्रतिमाच आहे आणि त्या प्रतिमेचं तेज एवढं आहे की तिचं तेज डोळ्यांनी आम्ही बघितलं तर अंधत्व येऊ शकतं. आणि म्हणून त्या प्रतिमेचा विग्रह बदलताना तशा प्रकारची योजना केली जाते. आज आमच्या जवळ ती प्रतिमा नाही आहे आणि त्या प्रतिमेसाठी नंदराजापासून अनेक वेळेला युद्ध झालं. कलिंगाचं जे युद्ध झालं हेही त्याच वेळेला त्याच्यासाठी झालंय. त्या प्रतिमेसाठी अनेक वेळेला आम्ही ती प्रतिमा जैन धर्मामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी आम्हाला तिथे यश प्राप्त झालं नाही. अशा प्रकारच्या ह्या ज्या काही अकृत्रिम प्रतिमा आहे, सोन्याची प्रतिमा, अनेक वेळेला सोन्याची प्रतिमा लोकांनी सोनं प्रतिमेच्या रूपामध्ये मंदिरांमध्ये दिलेला आहे. आजही आत्ता आम्हाला नमोकार तीर्थावर आत्ता एका व्यक्तीने चांदीचा एक मोठा रथ दिलेला आहे आणि त्यांनी त्याचं म्हणणं असं आहे की मी अशाच प्रकारचा रथ
श्रवणबेळगोला आत्ता 12 वर्ष आधी त्या ठिकाणी भेट केलेला आहे आणि हा दुसरा रथ त्या व्यक्तीने यावेळेला नमोकार तीर्थावर हे जे पंचकल्याणिक झालं या पंचकल्याणिकामध्ये दिलेला आहे. लोकांजवळ जो पूर्वीच्या काळी पैसा होता या पैशाचा उपयोग अशा प्रकारे ते अनेक प्रतिमांना निर्माण करून मंदिरांमध्ये चांदी सोन्याच्या वस्तू देऊन त्याचा उपयोग करत होते. शास्त्राचं अध्ययन चालेल अशा रीतीने पुस्तकांच्या याच्यामध्ये प्रकाशनामध्ये हा पैसा ते वापरत होते. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण थोडं अंत्य बघू, शेवटचं बघूया की आता याची अंचलिका आहे. अंचलिकामध्ये इच्छा मी भन्ते, इच्छा मी भन्ते याचा अर्थ मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. चेय भक्ती काउत्सर्ग, मी ही चैत्य भक्ती केलेली आहे आणि याचा मी कायोत्सर्ग करू इच्छितो. कहो तसा लोचो, कशासाठी तर याच्यामध्ये जे काही दोष लागले असतील मनाच्या माध्यमातून, वचनाच्या किंवा कायेच्या माध्यमातून कोणत्याही तऱ्हेने जर दोष लागले असतील तर त्याची मी आलोचना करतो. आणि पुढे प्रतिमा आता अकृत्रिम चैत्यालयाचं वर्णन करताना सांगितलं इहलोयम तिर्यलोयम उड्ढलोयम मी. इहलोक म्हणजे अधोलोक, तिर्यलोक म्हणजे मध्यलोक आणि उद्भलोकामध्ये किट्टिमा किट्टिमाणी जाणी जिनचेयानी, जितकी काही जिन चैत्यालय आहे ताणी सव्वानी तिसुम्मी लोयेसु भवन वान भवनवासीय वान व्यंतर ज्योतिषय कप्पवासी यती चौविहा देवा. अशा प्रकारचे 4 प्रकारचे देव, भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिषवासी आणि कल्पवासी, हे 4 प्रकारचे देव नेहमी या मंदिरांमध्ये येतात. कसे येतात तर सपरिवारा, स्वतःच्या परिवारासहित. आता त्यांच्या परिवारात तर मुलं मुली नाही आहे, पण त्यांचा परिवार कोणता मग तर त्यांचा परिवार म्हणजे त्यांची एक पत्नी, एकच नाही अनेक पत्नी, आणि अनेक पत्नी आणि त्यासोबत असणारे मंत्री किंवा सगळे जे देव आहे कोणते इंद्र, सामानिक, त्रायस्युषत, लोकपाल वगैरे हे सगळे 10 प्रकारचे जे देव आहे हा त्यांचा परिवार आहे. या परिवारासहित ते त्या ठिकाणी येतात कारण त्यांची आज्ञा निघाली की सगळ्यांना त्या ठिकाणी जावं लागतं. अशा प्रकारे ते आल्यानंतर दिव्येहिम गंधेहिम, दिव्य गंधानी, दिव्येहिम अख्खेहिम, दिव्य अक्षतांनी, दिव्येहिम पुष्पेहिम, दिव्य पुष्पांनी, मंदार सुंदर नमे सुपारिजात अशा प्रकारच्या पुष्पांनी, दिव्येहिम दिवेहिम दिव्य देवा म्हणजे कर्पुरांनी किंवा धुवेहिम म्हणजे धुपानी, चुन्नेहिम अष्टद्रव्यांनी, वासेहिम दिव्येहिम नाणेहिम नित्यकालम अंचंती पूजंती नमनसंती, नित्य ते पूजा करतात. चेय महाकल्याणम करोती, आणि प्रत्येक ते कल्याणी त्या ठिकाणी अत्यंत आनंदाने संपन्न करतात. अहमिव इह संतो तत्सत्तोयम नित्यकालम अंचेमी पूजेमी वंदामी नमनसामी. मी देखील जरी मी भगवन म्हणजे चतुर्निकाय देव नाही, मी माझ्या पद्धतीने, त्यांनी तर दिव्य अक्षतांनी पूजा केली असेल, दिव्य पुष्पांनी पूजा केली, पण मी देखील सर्वोत्तम पृथ्वी तलावावरचं मला जे प्राप्त झालेलं आहे त्यातलं सर्वोत्तम अक्षत पुष्प फळ घेऊन मी देखील भगवंतांची अंचेमी पूजेमी वंदामी नमनसामी. आणि दुःख खो कशासाठी तर दुःखांचा नाश करण्यासाठी. दुःखाचा नाश कसा होणार आहे प्रत्येकाला प्रश्न विचारायचा. मग खो कर्माचा नाश झाला की कर्माचा नाश कसा होईल. बोधिलाभ झाला की बोधिलाभ कधी होईल तर सुगही गमनम, जर आमचं मरण समाधीपूर्वक झालं तर समाही मरणम जिनगुण संपत्ती होऊ मज्जम. अशा प्रकारचा हा भाव या चैत्य भक्तीच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी अनुभवलेला आहे. आणि मला रत्नत्रयाची प्राप्ती हो, समाधी मरणपूर्वक माझं आयुष्य संपू दे आणि संपूर्णतः भगवंतांच्या गुणांची आणि विभूतीची मला प्राप्ती हो, अशा प्रकारचा भाव
आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहे. आणि चैत्य भक्ती सांगताना जर मला काही काही म्हणजे वाटलं असेल तर त्या ठिकाणी आपण क्षमा करावी. आज आपली चैत्य भक्ती पूर्ण झालेली आहे. चिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.